तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ हा आपला खूप म्हणजे खूप असा खास आणि महत्त्वाचा होणार आहे। त्याच्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे बघा। त्याच्यामुळे तुम्हाला इतका फायदा होणार आहे म्हणून व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर व्हिडिओ कशाविषयी आहे मित्रांनो, तर बऱ्याच जणाला बघा आता काय होत असतं, अशक्तपणा येत असतो आणि अशक्तपणा आल्याच्या नंतर बघा आपल्या अंगाला थरथरी सुटते आणि आपल्याला आळस येतो, कुठलंही काम करताना उत्साह राहत नाही, परत आपल्याला झोप लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे पायाचे गोळे आहेत, कशाचे पायाचे गोळे जे आहेत म्हणजे जी आपली पिंडरी असते पायाची, साधारणतः इथं ही जी आपली पिंडरी आहे ह्या ठिकाणी बघा आपल्याला दोन्हीही पिंडरीचे गोळे आपले दुखत असतात। आणि कधी कधी काय होतं बघा, अख्खा पाय पण दुखतो आणि कधी कधी बऱ्याच जणाला बघा आपण ज्यावेळेस झोपलेला असतो, कधी कधी आपण काय करतो की पाय आकडून झोपलेला असतो आणि त्यावेळेस काय करतो आपण आखडल्याच्या नंतर आपण पाय पसरतो आणि पाय पसरल्याच्या नंतर बघा आपल्या पायाच्या मांडीच्या म्हणजे इथली जी पिंडरी आहे, मांडी आहे, त्याला बघा गोळा आल्यासारखा आपल्याला होतो, बरोबर आहे का? एकदम गोळा आल्यासारखा होतो आणि तो गोळा पायाच्या वर चढल्यासारखा वाटतो की असं जणू काय आपल्याला कुणीतरी एवढा मोठा दगड बांधलाय पायाला आणि तो वरती असा सरकतोय। आणि त्यावेळेस आपल्याला आरडाव का वरडाव हे काहीच कळत नाही आपल्याला आणि तो गोळाही खाली येत नाही आपला। तर हे कशामुळे होत असतं, तर हे आपल्या अशक्तपणामुळे होत असतं। आणि दुसरं म्हणजे काय आहे की आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम म्हणा, विटॅमिन्स म्हणा, ह्याची कमतरता झालेली असते। मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यावरतीच आपण हा रामबाण उपाय आणलेला आहे की आपल्याला जी पायामध्ये झोपेत आकडी येते किंवा जो पायाला गोळा येतो त्याच्यापासून सुटकारा कसा म्हणजे आपल्याला मिळवायचा आहे त्याच्याविषयीचा आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा। तर चला मग करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात। आणि त्याच्यासाठी साहित्य आपण काय काय घेतलं आहे, ते साहित्य काय करायचं आहे, त्याच्यापासून काय बनवायचं आहे आणि ते कसं करायचं आहे, आणि आपला जो पायाला गोळा येणे किंवा आकडी येणे पायाला त्याच्यापासून सुटका कशी मिळवायची त्याचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण एकदम साधं सोपं आपलं घरगुती औषध आहे बघा। तुम्हाला तर माहितीच आहे की आपले जे घरचे जे पदार्थ असतात, आपण मसाल्याचे पदार्थ म्हणा किंवा किराणा मालात किंवा कुठेतरी आपल्या घरी रोज आणून ठेवत असतो आपण वस्तू, ज्या की आपल्या रोजच्या वापरामध्ये दैनंदिन वापरामध्ये वस्तू असतात, त्याच वस्तूपासून आपण औषध तयार करत असतो। कारण त्याच्यापासून कोणालाही साईड इफेक्ट होत नाही, का तर आपण हे रोजच्या आहारामध्ये उपयोगी करत असतो, त्याच्यामुळे कोणाला साईड इफेक्ट होत नाही। आणि दुसरं म्हणजे बीपीचा जरी पेशंट असेल तरी त्यालाही तेही औषध वापरू शकतो। त्याच्यामुळं का तर हे आपले घरगुती औषध आहेत, आपले कुठले म्हणजे मेडिकल किंवा कुठले ड्रग्सचे औषधं नाहीत, त्याच्यामुळे हे घरगुती औषधापासूनच आपण औषध तयार करत असतो। तर चला सांगतो हे तुम्हाला काय काय आता आपण पदार्थ घेतलेत आणि त्या पदार्थापासून काय करायचं आहे आपल्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पदार्थ घेतलेले आहेत ते आहेत बघा, आपण तीळ घेतलेले आहेत। तर हे तीळ आहेत बघा। तर हे तीळ किती घेतलेत आपण, तर साधारणतः आपण हे 1 चमचा तीळ घेतलेला आहे। किती? 1 चमचा तीळ घेतलेला आहे। आपल्याला एका टायमिंगचं मिश्रण तयार करायचं, आपल्याला रोजच्या रोज मिश्रण तयार करायचं आहे, त्याच्यामुळे 1 टायमिंगचं मिश्रण आपण तयार करतो आहे। त्याच्यामुळं मी तुम्हाला साहित्याचं जे आहे ते आपल्याला किती घ्यायचे त्याचं प्रमाण मी सांगतो आहे। तर 1 टायमिंग आपल्याला किती घ्यायचे, हे तीळ 1 चमचा तीळ घ्यायचे आपल्याला। किती? 1 चमचा तीळ। त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, दुसरा पदार्थ जो आहे तो बदाम घ्यायचा आहे बघा। काय घ्यायचा आहे? बदाम घ्यायचा। आणि त्याच्यानंतर ही आपण जी वस्तू घेतलेली आहे, तुम्ही बरेच जण म्हणतात हे तुरटी वगैरे आहे का काय, तर ही तुरटी नाही, ही जी आहे ती आपली खडी साखर आहे। काय आहे? खडी साखर आहे। तर तुम्हाला एकदा खाऊन दाखवतो, तुम्ही म्हणता तुरटी वगैरे होती का काय। तर ही आपली खडी साखर आहे। तर तुम्ही म्हणता आता ह्याचं काय करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे बघा,
आता हे जे पदार्थ आहेत ह्याचा पण वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे घेतलेली वस्तू आहे ह्याचा पण वापर करायचा आहे. तर तो कसा वापर करायचा आहे बघा. तर हे तीळ जे आहेत आपले, हे तीळ आणि त्याच्यानंतर हे जे घेतलेले आहे आपण, हे बदाम घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे ही खडी साखर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिश्रण म्हणजे हे जे 3 पदार्थ आहेत हे आपल्याला आता काय करायचं आहे, मिक्सरला लावून घ्यायचे. तर काय करायचं आहे, मिक्सरला लावून घ्यायचे. तर चला आता मिक्सरला लावून घेऊ आणि त्याच्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता आलो आहे आपण मिक्सरजवळ आणि आता काय करायचं, आपलं जे हे मिश्रण आहे ते आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. म्हणजेच आपलं हे जे बदाम आहेत हे 4 बदाम आहेत, त्याच्यानंतर हा खडी साखरेचा आपला एक तुकडा आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपलं आहे तीळ, ते हे तीळ टाकून घ्यायचे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा, की आता आपल्याला हा मिक्सर लावून घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर चला लावूया आपण मिक्सर. आणि मिक्सर लावल्याच्यानंतर बघू शकता इथे दिसतं आपलं मिश्रण बारीक होतंय. तर करूया आता मिक्सर बंद. आणि आता मिक्सर बंद केल्याच्यानंतर बघूया आपण की आता हे आपली पावडर जी आहे ती तयार झाली का नाही आहे ती. तर ही छानपैकी आपली पावडर आता तयार झाली, बघू शकता तुम्ही. थोडीशी आपली राहिली, तर परत एकदा आपण थोडीशी एकदा मिक्सर लावून घेऊ. आणि आता थोडाच मिक्सर लावायचा आपल्याला. आणि आता बघूया आता आपली पावडर कशी तयार झाली ती. तर छान अशी आपली आता ही पावडर झाली तयार. तर पुढं आता काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता हा मिक्सरला आपलं बारीक करून झालेलं आहे पावडर. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे घेतलेलं होतं हे कोकोनट ऑइल म्हणजेच आपलं खोबरेल तेल, हे 1 टायमिंगच घ्यायचं आहे. म्हणजे एकाच टायमिंगला आपल्याला, म्हणून आपण थोडंसंच घेतलं आहे. किती घेतलं आहे आपण, तर 1 चमचाभर घेतलं आहे, 1 ते 1.5 चमचा आपण हे खोबरेल तेल घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर करूया आपण हे, आता हे गॅस चालू. आणि गॅस चालू केल्याच्यानंतर आपल्याला हे जे खोबरेल तेल आहे हे आपल्याला किती गरम करायचं आहे, तर साधारणतः, आणि ह्या खोबरेल तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा. किती, एकदम थोडंसं असं मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकल्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे खोबरेल तेलाचं आणि मिठाचं, हे आपल्याला थोडंसं नॉर्मल एकदम कोमट असं आपल्याला हे तेल करून घ्यायचं आहे बघा. जास्त गरम करून घ्यायचं नाही. हे फक्त जे आपण मीठ टाकलेलं होतं खोबरेल तेलामध्ये ते फक्त मिक्स झालं पाहिजेत आणि कोमट झालं पाहिजेत हे तेल. तर आता हे आपलं तेल गरम होऊन कोमट झाले आणि आपण घेऊया आता, काय यातून वाफा निघायला लागल्यात. तर आता हे थंड व्हायला ठेवूया आणि गॅस घेऊया बंद करून. आता चला बाकीचं जे राहिले ते तुम्हाला सांगतो आता. बाकी आता हे तेलाचं काय करायचं आहे, आणि ते जे आपण पावडर तयारी केली होती आपले ह्याची बदामाची, तिळाची आणि खडी साखरेची, तर त्याचं काय करायचं ते तुम्हाला आता सांगतो. चला. आता हे आपलं जे तेल गरम केलं म्हणजे कोमट असतानाच उतरायचं आहे आपल्याला, जेणेकरून मीठ त्याचं विरघळून जातं. आता हे ठेवूया आपण साईडला. त्याच्यानंतर आपण जे मिक्सरला लावलेली होती पावडर, ती पावडर बघा आता आपल्याला काय करायची, एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता ही संपूर्णपणे पावडर आपण काढून घेतलेली आहे. आणि बघा आपली 1 चमच्याची आणि 4 बदाम आणि फक्त खडे साखरेचा 1 तुकड्याची पावडर आपली बघा एवढी तयार झाली. तर हे मिश्रण 1 टायमिंगचंच, म्हणजे 1 टायमिंगचं आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही म्हणता दादा हे काही चमच्याने खायचं आहे का आपल्याला, तर तसं करायचं नाही आपल्याला. तर आता हे कसं खायचं आहे बघा, तर तुम्ही हे कोरडंही खाऊ शकता. पण कोरडं खाण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला आपली जी ताकद गेलेली असते किंवा शक्ती गेलेली असते, म्हणजे अशक्तपणा आलेला असतो आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला शक्ती किंवा उत्साह येण्यासाठी ही जी पावडर आहे ती आपल्याला, जे दूध असतं गाईचं असू द्या किंवा म्हशीचं असू द्या, फक्त ते पॅकेटमधलं नसावं. तर असं
पॅकेट म्हणजे तुम्ही नाही का आपल्या ह्याच्यामध्ये येतात बघा पिशवीमध्ये दूध, असं दूध नसावं. असेल तरी चांगल्या कंपनीचं असावं. काही ठिकाणी सिटीमध्ये ते पाऊचमध्येच म्हणजेच कॅरी बॅगमध्येच विकायला आलेलं असतं. तर चांगल्या कंपनीचं असावं ते. तर ते दुधामध्ये आपल्याला पावडर किती टाकायची, आता हे आपली साधारणतः किती चमचे पावडर झाली, 1 आणि साधारणतः 2 चमचे आपली किंवा 3 चमचे पावडर तयार झाली. तर आपण दुधामध्ये किती टाकायची, तर दुधामध्ये आपल्याला 2च चमचे पावडर टाकायची. किती, 2 चमचे पावडर टाकायची. आणि 2 चमचे पावडर टाकून आपल्याला आता हे दूध कधी घ्यायचं आहे, दूध ही घेताना आपल्याला कच्चं दूध घ्यायचं नाही. दूध ही घेताना आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती दूध गरम करून घ्यायचं आहे. गरम करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे जी पावडर आहे ते मिक्स करायची. चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला दूध थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे कोमट दूध झालं पाहिजेत. आणि कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला हे दूध कधी घ्यायचं आहे, तर रोज संध्याकाळी झोपताना. कधी, रोज संध्याकाळी झोपताना हे दूध जे आहे ते आपल्याला प्यायचं आहे. त्याच्यानंतरच झोपायचं आहे. एकदम झोपताना दूध घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत कधी घ्यायचं आहे, परत हे आपल्याला परत सकाळी एकदा घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस, आता सकाळी म्हणजे कधी, तुम्ही जेवण करूनही घेऊ शकता किंवा जेवणाच्या अगोदरसुद्धा हे जे मिश्रण आहे आपलं, ही जी पावडर तयार केली आपण, ही पावडर तुम्ही जेवण झाल्यावर पण घेऊ शकता किंवा सकाळी सकाळी जो तुम्ही जे चहा घेत असता तो चहा बंद करा जरा ही पावडर चालू असेपर्यंत. आणि चहा पित नसाल तुम्ही तर अतिच उत्तम आहे. पण चहा जर घेत असाल तर ही पावडर घ्यायच्या दिवस 4 ते 5 दिवस आपल्याला हे चहा बंद ठेवायचा. आणि हे चहाच्या जागेवरती हे पावडर दुधामध्ये टाकून आपल्याला हे 4 दिवस प्यायचं आहे. किती दिवस, 4 दिवस. सकाळी 4 दिवस आणि संध्याकाळी 4 दिवस. असं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते 4 दिवस घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो इतका छान येणार आहे तुम्हाला. आता हे झालं पावडरविषयी. आता हे पावडरविषयी झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण खोबरेल तेल मीठ टाकून जे गरम केलेलं होतं तर ते काय करायचं आपल्याला, जिथं आपल्याला पायाला गोळा येतो किंवा मांडीला गोळा येतो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे जे कोमट खोबरेल तेल केलेलं होतं आपण, हो काय, आता हे थंड झालं आहे म्हणजे कोमट झालं आहे. हे कोमटच आपल्याला काय करायचं आहे बघा, जिथं आपल्याला पिंडरीला पायाच्या गोळा येतो किंवा इथं मांडीला येतो अशा ठिकाणी आपल्याला ही जी मालिश आहे ही सुद्धा कधी करायची आपल्याला, ही सुद्धा झोपायच्या अगोदरच आपल्याला. संध्याकाळी ज्यावेळेस आपण आता झोपणार आहे त्या टायमिंगला आपण स्वतः हाताने करू शकता किंवा आपली मालिश जर कोणी करून देत असेल तर त्यांच्याकडून करून घ्या. फक्त आपल्याला हलक्या हाताने मालिश करायची, नाहीतर तुम्ही एकदम जोरात गोळं वडत बसताना ह्या पायाचं आणि तुमचा आणखीनच पाय दुखन. तर असं करायचं नाही, फक्त हलक्या हाताने मालिश करायची आपल्याला. कशी, हलक्या हाताने आपल्याला जिथं पायाच्या पिंडरीचं गोळं जे वर चढतात बघा इथं किंवा इथं होतं, आपण ज्यावेळेस असा पाय ताणतो त्या टायमिंगला वरडाव का आरडाव काय कळत नाही अशा ठिकाणी आपल्याला ह्याचं पण आपल्याला काय करायचं आहे, 4 दिवस आपल्याला ह्याची मालिश करायची. किती दिवस, 4 दिवस. हे फक्त मालिश फक्त संध्याकाळीच करायची आपल्याला, दिवसा करायची नाही. कारण दिवसा आपण इतरस्त इकडं तिकडं फिरत असतो त्याच्यामुळे त्याला मालिश करायची गरज नाही. फक्त मालिश करायची कधी गरज आहे तर फक्त आपल्याला संध्याकाळी मालिश करायची गरज आहे. त्याच्यामुळे हे 4 दिवस आपण मालिश करायची. आणि हे जे पावडरचे मिश्रण आहे हे पण आपल्याला तुम्हाला सांगितलं आहे, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हे पावडरचे मिश्रण दुधासोबत घ्यायचं आहे बघा. आणि चहा बंद ठेवायचा आहे. असं सलग तुम्ही 4 दिवस केल्याच्या नंतर असा तुम्हाला खूप छान असा रिझल्ट येणार आहे. तुमचा तकवा दूर होणार आहे, तुम्हाला अशक्तपणा दूर होणार आहे, तुमचं शरीर मजबूत होणार आहे. तुम्हाला जो आळस येत होता, सारखं झोप लागत होती, ती नाहीशी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर हा जो आपला पार्ट तुम्हाला सांगितला होता की इथं जो पायाचा गोळा वर चढतो तो तर कायमचाच एकदम नाहीसा होऊन जाणार आहे. तुम्हाला कधी वाटणार पण नाही की आपल्याला हे पायाचा गोळ्याचा त्रास होता आणि पायाचा गोळा आपला वर चढत होता. हा त्रास कधीही तुम्हाला आयुष्यात उद्भवणार नाही. आणि ज्यावेळेस उद्भवल त्या टायमिंगला अशाच पद्धतीने 4 दिवस आपल्याला पावडर घ्यायची. किती, 4 दिवस. ज्यावेळेस आपल्याला आजार घडन त्याच्यानंतर 4 दिवस घ्यायची. त्याच्यानंतर परत आपल्याला आजार हा परत आपल्याकडं असं मान वळवून सुद्धा बघणार नाही, इतकी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही पण हे जो आपण जी पावडर तयारी केली ती दुधासोबत घ्या
आणि त्याच्यानंतर हे जे तेल घेतलं लावायला घेतलं ते 4 दिवस लावा आणि त्याचा रिझल्ट मला लाईक कमेंट करून सांगा की दादा तुमचा व्हिडिओ बघून आम्ही अशा पद्धतीने हे मिश्रण केलं आणि पायाला पण तेल लावलं आणि आमचा पायाचा जो गोळा आहे तो दुखायचाही बंद झाला आणि दुसरं म्हणजे आपला अशक्तपणा पण यायचा बंद झाला, सारखी झोप लागायची तेही बंद झालं आणि जो आळस यायचा ते आळस यायचा बंद होऊन त्याच्या जागेवर उत्साह वाढलेला आहे बघा, कितीतरी उत्साह वाढलेला आहे. तर मित्रांनो हे जे मिश्रण मी जे तयार केलं आहे हे जे जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.